उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत शरद पवारांबाबत मोठं वक्तव्य केलंय, मोठं विधान केलंय आणि आता यावरून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलंय समजतंय। गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार यांच्यात जवळीक वाढत असल्याच्या चर्चा आहेत आणि त्यातच आता पवारांनी केलेल्या या विधानामध्ये आणखी एक मोठी भर पडली आहे, ते पाहायला मिळतंय। विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही। हे काका कुठवळाला नाही तर लगेच दादा घसरले पुढावर आता बातमी पुन्हा रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीतल्या एका किस्स्याची। साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीनिमित्त अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र आले होते। या बैठकीचा एक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये दोन्ही नेते शेजारी शेजारी बसलेले दिसतायत। रयत शिक्षण संस्थेचं गेल्या वर्षीचं उत्पन्न किती होतं याची माहिती अजित पवारांना त्यांच्या हातात असलेल्या कागदपत्रांमध्ये सापडत नव्हती आणि त्याच वेळी शरद पवारांनी कागदपत्रांवर व्यवस्थित बोट दाखवून तिथला मजकूर वाचायला सांगितला। त्यानंतर अजित पवार यांनी उत्पन्नाचा आकडा वाचून दाखवला। सध्या हा व्हिडिओ तुफान चर्चेचा विषय ठरतोय। आता मी तो स्टेबल वाचून दाखवतो। 67,81,09,029 67,91,81,00,000 हा आपला संस्थेचा मार्च अखेरचा म्हणजे 31 मार्च 25 अखेरचा हा आपला बँक बॅलन्स आहे। शिल्लक एका वर्षातली वाढ आहे। म्हणजे मागचे दोन्ही आकडे सर वाढ 23-24 मध्ये 766 कोटी रुपयाचं आपलं टोटल हे होतं, ठेवी होत्या, ठेवी आणि बँक बॅलन्स। अजित पवारांची तक्रार शिंदेंनी केल्याची माहिती असतानाच आता दुसरीकडे शिंदेंनी शहांची दुसऱ्यांदा भेट घेतली। सह्याद्री अतिथीगृहावर दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली। विशेष म्हणजे भेटीवेळी मुख्यमंत्री फडणवीस नागपुरात तर उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत होते। शिंदे शहांच्या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे। तेव्हा फडणवीस आणि अजित पवारांशिवाय झालेल्या बैठकीत शहा आणि शिंदेंमध्ये नेमकं काय घडलं याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। भेटीची राजकीय चर्चा काय आहे? एकनाथ शिंदे अमित शहांमध्ये 1 तास चर्चा झाली आहे। एकनाथ शिंदे एकटेच अमित शहांना भेटलेत। भेटीवेळी फडणवीस नागपुरात तर अजित पवार बारामतीत होते। काल शिंदेंनी अजित पवारांची शहांकडे तक्रार केल्याची चर्चा होती। शहा शिंदे यांच्या बैठकीतील चर्चेवर तर्कवितर्क सुरू आहेत। नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये हा प्रवेश केलेला आहे। मुंबईतील मूलभूत सुविधा असतील, नागरी समस्या असतील, मुंबईच्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण असेल, डीप क्लिनिंग ड्राईव्ह असेल, मुख्यमंत्री असताना साहेबांनी रस्त्यावर उचलून गोरगरिबांसाठी आणि मुंबईकरांसाठी दिवस रात्र अपार मेहनत घेऊन कष्ट घेऊन जेवढं शक्य होईल तेवढ्या सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न केले आहे। मग तो कोस्टल रोड असो, अटल सेतू असो, कोस्टल रोड असो, अटल सेतू असो, साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये या सगळ्या मुंबईच्या नागरी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत। शिवसेना छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। शिवसेना मुख्य नेते
राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा, या थोडं बाजू. यानंतर संजना घाडी यांना विनंती करण्यात येते की त्यांनी कृपया येथे संबोधित करावं. थोडे बाकीच्यांनी पुढे चला, पुढे चला, पुढे. शांत राहा सगळ्यांनी. 2 मिनिटं. आज दिनांक 13 एप्रिल 2025 आमच्या घाडी उभयतांच्या आणि आमच्या बरोबरती आलेल्या सर्व शिवसैनिक पदाधिकारी शिवसैनिकांच्या जीवनामधल्या एक आयुष्यामध्ये एक महत्वाचा क्षण आणि दिवस या ठिकाणी आहे. आज आम्ही शिवसेना प्रमुखांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचाराने जो पक्ष चालतो तो आपल्या सर्वांचा शिवसेना, ज्याचे मुख्य नेते आहेत सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्रीपदी त्यांनी दमदार काम केलेलं आपण सर्वांना माहिती आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी सर्वजण पक्षात प्रवेश करीत आहोत. माझ्यासोबत माझी पत्नी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची प्रवक्ता आणि उपनेत्या या देखील प्रवेश करतात. त्याचबरोबर ती अनेक युवा सेनेच्या संजना घाडी बोलू ना, संजना घाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, शाखेचे उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, शिवसैनिक, व्यापारी सेनेचे पदाधिकारी, असंख्य शिवसैनिकांच्या सह आज आम्ही या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रवेश करत आहोत. कारण तुम्हाला सर्व मीडियाला माहिती असायला पाहिजे, व्हॉट्सअपच्या माध्यमातून थोडंसं पाठवलं, परंतु खरंच आम्ही अनुभव घेतला की पलीकडे काय चालतंय, जी विचारधारा शिवसेना प्रमुखांनी आपल्या सर्व मराठी माणसाला, महाराष्ट्राला किंबहुना हिंदुस्थानातील तमाम जनतेला दिली, त्या विचारांना तिलांजली देऊन कसं काम केलं जातं हे साहेब आम्ही गेले 12-14 वर्ष आम्ही पाहतोय. आणि म्हणून तुम्ही जे काम केलं मुख्यमंत्री म्हणून आणि आज उपमुख्यमंत्री म्हणून जे काम करतात त्याला प्रेरित होऊन आम्ही सगळेजण या ठिकाणी आपल्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत. आपण पाहतोय की शिंदेंचं बळ दिवसेंदिवस वाढतंय. आता ठाकरे गटाच्या माजी नगरसेवक आणि प्रवक्त्या संजना घाडी यांनी त्यांच्या पतींसोबत संजय घाडींसोबत शिंदे सेनेत प्रवेश केलाय. वळूया पुढच्या बातमीकडे. निधी वाटपावरून खासदार अमोल कोल्हेंनी शिंदे गटांवर जोरदार हल्लाबोल केले. सासूसाठी भांडणं केली आणि शेवटी सासूच वाट्याला आली असा टोला कोल्हेंनी लगावले. महायुतीत काही आलबेल नाही असंही ते यावेळी म्हणाले होते. याची आपल्याला लगेच कल्पना येते आणि या पद्धतीनं खरं तर ती जी म्हण आहे की सासूसाठी भांडणं केली आणि सासूच वाटायला आली, तशी कदाचित एकनाथ शिंदेंच्या सगळ्या मंत्र्यांची ही परिस्थिती आहे असं जाणवतं. आता याच निधी वाटपाच्या मुद्द्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी मोठं विधान केलंय. एकनाथ शिंदे अमित शहांकडे तक्रार करणार नाहीत, कॅबिनेटमध्ये थेट अजितदादांना जाब विचारतील असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय चांगले नेते आहेत, उत्तम नेते आहेत. तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाही. आणि एकनाथ शिंदे साहेब एक आक्रमक नेते आहे. जर त्यांच्या मनात ज्या दिवशी काही बोलायचं असेल तर ते असं अमित भाईंना सांगून बोलतील नाही. त्यांना बोलायचं असेल तर ते डायरेक्ट कॅबिनेटमध्ये अजितदादा बोलतील. बातमी ही प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. कल्याणमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळीने आत्महत्या केली आहे. गेल्या 3.5 महिन्यांपासून तो तळोजा कारागृहामध्ये होता. आज पहाटेच्या सुमारास विशाल गवळीनं आत्महत्या केल्याचं बोललं जातंय.
विशाल गवळीने गळफास घेत पहाटे आत्महत्या केली आणि आता या घटनेमुळे कल्याण परिसरात संतापाची लाट उसळली होती. अक्षय शिंदे सारखाच विशाल गवळीचाही एन्काउंटर करा अशी मागणी कल्याणमधल्या महिलांनी केली होती. अल्पवयीन मुलीला घरात बोलावून लैंगिक अत्याचार त्याने केला होता. मुलीची निर्घृणपणे हत्या करत मृतदेह बॅगेत कोंबला. चिमुरडीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी बायकोचीही मदत घेतली. गेल्या 3.5 महिन्यांपासून विशाल गवळी तळोजा जेलमध्ये होता. रविवारी पहाटे टॉवेलने गळफास घेत त्यानं जीवन संपवलं. आता विशाल गवळीनं आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांची पहिलीच प्रतिक्रिया समोर आली आहे. जशास तसा न्याय झाला असं पीडितेच्या वडिलांनी म्हटलंय. तर पीडित मुलगी ज्या परिसरात राहत होती तिथंही बॅनर्स लावण्यात आलेत. मिस यू दीदी, नराधमाला फाशी झालीच पाहिजे असा मजकूर या बॅनर्सवर लिहिण्यात आला होता. भगवान का सब इसको दंड है, बाकी और किसी का दोषी नहीं, सब भगवान का दंडित है. जैसे को तैसा होता है, जैसे कि तैसा साथ में हुआ है उसके. हमको न्याय प्रशासन और सरकार ने हमको न्याय दिलाया है. हम उनके बहुत बहुत धन्य आभार व्यक्त करता हूँ. कल्याणमधल्या बॅनरचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुख यांनी. पाहूया. डिसेंबर 2024 मध्ये कल्याण पूर्वेत घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण कल्याण शहर नव्हे तर आजूबाजूचा परिसर देखील हादरून गेला होता. कल्याण पूर्वेत एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार व तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. एकंदरीतच या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत या प्रकरणातील जो आरोपी होता विशाल गवळी याला शेगावहून बेड्या ठोकल्या होता. आपण पाहू शकता की अशा आशयाच्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे, मिस यू दीदी अशा आशयाचे होर्डिंग कल्याणमध्ये काही ठिकाणी जवळपास 3 ते 4 महिन्यांपासून नागरिकांनी लावून ठेवलेले आहेत. सध्या विशाल गवळीचं कुटुंब, त्याचे वकील हे तळोजा कारागृहात त्याच्या पंचनाम्यासाठी गेलेत. एकंदरीतच आता या प्रकरणी त्याचे वकील काय भूमिका घेतात, नागरिकांची काय भूमिका असणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण. आपण पाहतोय की त्याची आत्महत्या झाल्यानंतर त्याच्याविषयी कल्याणमध्ये अनेक बॅनर्स लावण्यात आले आहेत. विशाल गवळीच्या आत्महत्येवरून आता वकिलांमध्येच वाद रंगलाय. अक्षय शिंदे सारखं विशाल गवळीला मारण्यात आलं असा संशय विशालच्या वकिलांनी व्यक्त केलाय. तर एका प्रकारे न्यायच मिळाल्याची भावना पीडितेच्या वकिलांनी बोलून दाखवली आहे. संशय आहे ना मला 100% संशय पोलीस यंत्रणेने मारले त्याला जेलात तो. कारण अक्षय शिंदेच्या बाबतीत पण असंच झालं होतं. अक्षय शिंदेसारखे ह्याला विशाल गवळीलाही मारतील, त्याच्यामुळे याला पोलीस प्रोटेक्शन वगैरे अजून एक्स्ट्रा ह्याच्या सुरक्षेत जेवढं करता येईल तेवढं करावं म्हणून. पण त्या अर्जावर काही निर्णय झाला नाही, काय नाही. आणि त्यांनीही मला सांगितलं होतं की मला इथे पण धोका आहे. पण तेव्हा मी सांगितलं त्याला की मी न्यायालयात अर्ज दिला, त्याच्यामुळे तुला काय होणार नाही, काळजी नको करू. न्यायालयाच्या माध्यमातून किंवा कायदेशीर प्रक्रियेतून जर अशा आरोपींना या ठिकाणी शिक्षा झाली असती तर मला वाटतं अशा विकृत मानसिकतेची जी लोक आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी दहशत निर्माण झाली असती आणि असे कृत्य आपल्या या शहरात आणि आपल्या राज्यात थांबले असते. परंतु हे देखील न्यायच झालेलं आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियाने फाशी शिक्षा झाली असती किंवा त्यांनी आत्महत्या केलेली आहे, दोन्ही आमच्यासाठी न्याय आहे. आता बातमी पुन्हा राजकीय वर्तुळातून. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गोगावलेंना फोन करून तातडीनं मुंबईला बोलवून घेतलंय. कार्यक्रम अर्धवट सोडून भरत गोगावले तातडीने मुंबईकडे रवाना झालेत. आपण पाहतोय की भरत गोगावले तातडीनं मुंबईकडे रवाना झालेत. एका कार्यक्रमात ते उपस्थित होते आणि उपमुख्यमंत्र्यांनी बोलावल्यानंतर त्यांनी कार्यक्रम अर्धवट सोडून मुंबईकडे धाव घेतली आहे. आपण पाहतोय भरत गोगावले आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. शिंदेंना भेटण्यासाठी ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेत.
शिंदेंचा फोन आला आणि त्यानंतर गोगावलेंनी चालू असलेला कार्यक्रम अर्धवट सोडला आणि आपली गाडी थेट मुंबईच्या मार्गाने घेतली आहे. कार्यक्रम सोडून भरत गोगावले थेट मुंबईकडे रवाना झालेत. काल रायगडावर झालेल्या कार्यक्रमावर आता प्रतिक्रिया उमटतायत. रायगडावर औरंगजेबाच्या थडग्याचा अमित शहांकडून समाधी असा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर यावर संजय राऊतांनी निशाणा साधलाय. यापेक्षा वाईट महाराष्ट्रासाठी काय होऊ शकतं असं म्हणत राऊतांनी अमित शहांवर घणाघात केलाय. मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट खटकली नाही का असा सवाल सुद्धा राऊतांनी उपस्थित केलाय. वीर संभाजी महाराज, महारानी ताराबाई, धनोजी, संतोजी, शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे, जूझते रहे, यहाँ तक कि अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधि बनी. औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्यांनी काल रायगडावरून छत्रपतींच्या साक्षीनं समाधीचा दर्जा दिला. यासारखं या महाराष्ट्राच्या जीवनात वाईट ते काय होणार. हिंदुत्वाच्या शत्रूला त्याच्या थडग्याला समाधीचा दर्जा देण्यासंदर्भातलं वक्तव्य प्रत्यक्ष देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडून आलं आणि त्याच्यापैकी छत्रपतींचे वंशज बाजूला बसले होते. मुंबईत अनेक महत्त्वाचे प्रश्न सुद्धा आहेत. मुंबईच्या पाणी प्रश्नावरून आता आदित्य ठाकरे आक्रमक झालेत. महापालिकेला दिलेली डेडलाईन संपली आहे आणि त्यामुळे आता प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढण्याचा इशारा आदित्य ठाकरेंनी दिलाय. मुंबईत वॉटर टँकर संपावर आहेत, त्यामुळे अनेक भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. हल्लं नव्हतं. मुंबई महानगरपालिकेमध्ये जे प्रशासक आहेत ते मुख्यमंत्र्यांच्याच आदेशावर चालतात आणि मुख्यमंत्र्यांनी अजूनही मुंबईची एवढी हत्या होते, आर्थिक हत्या होते, तरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष न देण्याच्यात मला वाटतं ह्याच्यापेक्षा अजून दुर्दैव कुठचं नसेल. मी 48 तासाची जी डेडलाईन दिली होती हा संपात तोडगा काढण्यासाठी, ती आता संपत आलेली आहे. संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना मंत्री अतुल सावे यांनी कानपिचक्या दिलेत. एका कार्यक्रमासाठी संजय शिरसाट यांना उशीर झाल्यानं मंत्री अतुल सावे चिडले आणि खैरे साहेब होऊ नका, खैरे साहेबांसारखं करू नका असा टोला अतुल सावेंनी शिरसाटांना लगावलाय. या व्हिडिओमध्ये सध्या या व्हिडिओची चर्चा होते आणि हा चांगलाच व्हायरल होतोय. करूया लोकांना खैरे साहेब नका हो, खैरे साहेब नका हो, खैरे साहेबांसारखं करू नका. लोकांनी खैरे साहेबला मग करूया लोकांना खैरे साहेब नका हो, खैरे साहेब नका हो, खैरे साहेबांसारखं करू नका. लोकांनी खैरे साहेबला मग. आता बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुमचं बँकेत अकाउंट असेल तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण एकापेक्षा अधिक बँकेत खाती असतील तर तुम्हाला आता दंड लागू शकतो. होय, असा दावा करणारा एक मेसेज व्हायरल होतोय. पण या दाव्यात तथ्य आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळी काय सत्य समोर आलं आपण पाहूया एका विशेष रिपोर्टमध्ये. बैंकिंग रूल, 2 बैंक में खाता रखने पर लगेगा 10,000 जुर्माना. शशिकांत दास की नई गाइडलाइन. भारतीय रिजर्व बैंक के द्वारा हाल ही में एक नवीनतम गाइडलाइन प्रस्तुत करी है, जिसके अनुसार भारतीय बैंकों की सभी ग्राहकों के लिए ये जान लेना अनिवार्य है. आरबीआई गवर्नर शशिकांत दास के द्वारा इस गाइडलाइन के तहत यदि किसी ग्राहक के पास 2 या 2 से अधिक बैंक खाता पाया जाता है, एकापेक्षा अधिक बँक खातं असल्यास दंड. 2 बँक खाती आढळल्यास कारवाई होणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुमची बँक खाती एकापेक्षा अधिक असल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. आरबीआयच्या नियमानुसार दंड आकारला जाऊ शकतो असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय.
याच मेसेजमुळे लाखो बँक खातेदारांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. खरंच असा कोणता नवीन नियम लागू झालाय का? 2 खाती उघडणं गुन्हा आहे का? असे प्रश्न बँक खातेदारांना पडू लागलेत. शेअर मार्केटमधल्या पडझडीमुळे अनेक शेअर होल्डर्स आधीच चिंतेत आहेत. त्यात हा नवीन दावा केल्यामुळं अनेकांचं टेन्शन वाढलंय. त्यामुळं आम्ही याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. आरबीआयच्या नवीन नियमानुसार बँकेत एकापेक्षा जास्त खातं असेल तर खातेदारावर कारवाई होऊ शकते. खातेदाराकडून दंड आकारला जाऊ शकतो. या मेसेज सोबत शक्तिकांत दास यांचाही फोटो जोडण्यात आलाय. कारण शक्तिकांत दास हे आरबीआयचे माजी गव्हर्नर आहेत. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता का की कुणी बँक खातेदारांची दिशाभूल करतंय याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला अनेकांची एकापेक्षा अधिक बँक खाती आहेत. सेव्हिंग खातं, करंट खातं अशी अनेक खाती वेगवेगळ्या बँकेत असतात. त्यामुळे लाखो बँक खातेदारांना याची सत्यता सांगण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी केली. याबाबत आरबीआय कडून माहिती मिळू शकते. त्यामुळे आमच्या टीमनं आरबीआयशी संपर्क साधला. तसंच आम्हाला PIBनंही याबाबत माहिती जाहीर केल्याचं आढळून आलं. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. रिझर्व्ह बँकेचे जे नॉर्म्स आहेत त्यामध्ये एखाद्या बँकेच्या वेगवेगळ्या शाखेमध्ये वेगवेगळे अकाउंट्स असू नयेत असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे. त्यामुळे तो कोड जो आहे अकाउंट कोड तो एकच असला पाहिजे. त्या कोडचं एकच अकाउंट असलं पाहिजे असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे. ते एखाद्या बँकेत आहे म्हणजे एक पर्टिक्युलर बँक आपण जर घेतली तर त्या बँकेत माझं खातं असेल तर मी प्रत्येक ब्रँचला खातं उघडू शकत नाही. त्या बँकेत माझं एकच खातं असलं पाहिजे असा नियम आहे. पण तुम्ही कुठल्या बँकेत खातं उघडावं, कुठल्या बँकेत व्यवहार करावा याच्याबद्दल कुठलंही बंधन रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत टाकलेलं नाही. एकापेक्षा अधिक बँक खाती उघडणं गैर नाही. अधिक बँक खाती असल्यास दंड लागत नाही. व्हायरल होत असलेला मेसेज दिशाभूल करणार आहे. व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नका. असे मेसेज व्हायरल करून संभ्रम निर्माण केला जातो. काही जण अशा मेसेजेसची सत्यता न पाहताच निर्णय घेतात. त्यामुळे नुकसान होऊ शकतं. कोणतेही मेसेज व्हायरल होत असल्यास त्याची पडताळणी करायला हवी. आमच्या पडताळणीत एकापेक्षा अधिक बँक खाती असल्यास दंड लागणार हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.